महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार यांनी वरुड मोर्शी मतदारसंघात 2024 मध्ये निवडणुकीपूर्वी टाकलेल्या 15 कोटी रुपयांचा विकास कामांचा निधी विद्यमान आमदाराने रद्द केल्याचा व या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदारसंघात 1 रुपयाचा निधी मिळाला नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला होता। याला रविवार 29 जून रोजी आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांनी पत्रकार परिषदेतून सडेतोड उत्तर दिले आहे। त्यांनी म्हटले की ज्या कामासाठी लागणारी जागा नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध नाही त्या स्थळी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधी टाकण्यात आला होता। तो निधी मी इतर कामांसाठी वळवला असून तो रद्द केल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे। शासनाचा पैसा कुठेही व्यर्थ जाऊ नये यासाठी मी तो निधी वळविला आहे। याचा अर्थ मी तो निधी मतदारसंघाबाहेर नेला असा होत नाही। अखेर त्यातून जे काम झाले तेही लोकहिताचेच आहे। तुम्ही ज्या कामासाठी निधी देण्याचे कबूल केले त्या कामाची योग्य पडताळणी करून गरजूंना निधी उपलब्ध करून देऊ। जनतेने 2024च्या निवडणुकीवेळी तुमची अनामत रक्कम जप्त करून तुम्हाला नाकारले आहे। मला लाखोंच्या वर मतदान करून स्वीकारले आहे याचे भान त्यांना उरले नाही। प्रत्येक वेळी एका विशिष्ट जातीचा उल्लेख करून नागरिकांना भ्रमित केल्या जात आहे, परंतु त्यांनी याबाबत एकतरी पुरावा सादर करावा। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाला महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघात निधी उपलब्ध करून देता आला नाही ही बाब सत्य आहे। फक्त वरुड मोर्शी मतदारसंघातच निधी मिळाला नसल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे। यावेळी पत्रकार परिषदेत राजकुमार राऊत, श्रीधर सोलव, नीलकंठ मुरुमकर, स्वामी वासुदेव नंद गिरी महाराज, भाग्येश देशमुख, राहुल आगरकर, समीर ठाकरे, डॉक्टर निलेश बेलसरे, प्रशांत सावरकर, योगेश्वर खासबागे, गोपाल मालपे, प्रभाकर काळे, राजेंद्र केदार, वासुदेव सुरजुसे यांच्यासह भाजपाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। ज्यांनी आपल्या 5 वर्षाच्या आमदारीच्या काळात जनतेसोबतची बेईमानी केली, जनतेसोबत बेईमानी केल्यामुळे 24च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त जनतेने केलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात बकरी ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना त्याच्यावर गोमातेचा फोटो पोस्ट केला आणि आमच्या डोळ्यातून ज्यांना अश्रू काढले अशा माणसाला जेव्हा काही मंडळीने सांगितलं की तुम्ही माफी मागितली पाहिजे या कामासाठी संत शिरोमणी सावता महाराजांचं जर आपल्याला तिथं सभागृह जर बांधायचं आहे तर 2,40,00,000ची गरज आहे। ती संपूर्ण रक्कम आपण आम्हाला एकमुष्ट द्यावी असा त्यांनी माझ्याकडे निवडणूक पूर्व निवडणूक नंतर सुद्धा आग्रह धरला होता। त्यामुळं हे जे जुन्या पत्रामध्ये जे 1 कोटी रुपयाचा उल्लेख आहे नंतर मी त्याचे 2,40,00,000 केले, त्याच्यावरून मला जर जातीवादी तुम्हाला ठरवायचं असेल तर ही त्यांची खालची पातळी दिसून येते त्यांच्या विचाराची। त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा होता, दुसरं त्यांनी असं सांगावं मी कुठं जातीवाद केला, त्यांनी थोडं सांगायला पाहिजे ना। आरोप करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण असा एक जरी माणूस जरी सापडला का बाबा मी जातीवादीचा काम करून बा राजकारणामध्ये माझं आयुष्य तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कधीतरी एक जरी माणूस दाखवा का मी जातीवाद त्या व्यक्तीसोबत केला। दुसरा महत्वाचा विषय होता, दुसरा त्यांनी माझ्यावर आरोप केला होता विकास कामाचे भ्रष्टाचार विकास कामातील पैसे दुसऱ्या कामावर आपण वळवले। माजी आमदारांना माझ्यावर जे आरोप केले, जातीवादाचे आरोप केले, मी तुम्हाला माझं आयुष्य माहित आहे, माझ्या कुटुंबाचं आयुष्य माहित आहे। आजपर्यंत एवढे या मतदारसंघामध्ये नेते झाले परंतु कोणी अशा पद्धतीचा आरोप आमच्यावर केला नाही। मी नेहमी जातपात विरहित राजकारण केलं, सगळ्याला समान न्याय का देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातून माझी आमदारकीची वाटचाल सुरू आहे। तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड।